नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांना काल जी आशा अपेक्षा होती कर्जमाफीच्या घोषणेबाबत की काल कर्जमाफीची अधिकृत घोषणा होऊन त्याचा अध्यादेश निघेल आणि कर्जमाफीची जी काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल असा अंदाज जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी, माध्यमांनी आणि आम्ही सगळ्यांनी बांधला होता. मात्र सरकारनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केलेला आहे आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केलेला आहे. तो कसा केला याबाबतचीच माहिती पुढच्या 1 मिनिटामध्ये आपण जाणून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, सरकारकडून जी काही कर्जमाफीची जी काही सातत्यानं प्रक्रिया राबवली जात आहे की निवडणुका झाल्या तेव्हापासून या वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये सरकारकडून सातत्यानं वेगवेगळी आश्वासनं दिली जात आहेत. मग हे असं केलं जाईल, तसं केलं जाईल, असं सांगितलं जाईल. मात्र हे सगळं करत असताना विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नावाने कृषी कर्जमाफी 2026 ही जाहीर केली आणि ही जाहीर करत असताना समितीचा अहवाल प्राप्त झाल्याच्या नंतर कर्जमाफीची प्रक्रिया राबवण्यात येईल. सहकार विभागाचं आकडेवारी अहवाल प्राप्त झाला की आम्ही ही प्रक्रिया लवकरच सुरू करू. बँकांकडून डाटा येणं आणखीन अप्राप्त आहे, त्याच्यामुळं याच्यामध्ये दिरंगाई होत आहे, असं सरकारकडून वारंवार चालढकलपणा करण्यात आला. आणि मग हे होत असताना सरकारकडे सगळे आकडेवारी, डाटा, अहवाल सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या आणि मग फक्त आता सगळं झालं, तुमचं रुखवताचं सामान तयार झालं, बस्ते बांधून झाले, हळद फोडून झाली, सगळं झालं. आता फक्त लग्नाची तारीख काढायची, मंगलाष्टक म्हणून लग्नाचं मंत्र म्हणायचे, नवरा नवरी वाटी लावायची, ही एवढीशी प्रक्रिया उरलेली असताना मग माध्यमांना आणि शेतकऱ्यांना असं वाटायला लागलं की सरकारने या वर्षी ही जी काही कृषी कर्जमाफी योजना आहे तर ती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने सुरू केलेली आहे. आणि वर्तमानपत्रांनी सुद्धा बातम्या छापल्या होत्या की सरकार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून त्या दिवशी अधिकृत घोषणा करेल आणि ही घोषणा केल्याच्या नंतर त्याच दिवशी अध्यादेश निर्गमित करेल, अध्यादेश लागू करेल आणि तिथून पुढे प्रक्रिया सुरू होईल. मग त्याचे जे काही नियम असतील, निकष असतील तर त्याबाबतचे नियम निकषाचे अध्यादेशामध्ये त्याची नोंद केली जाईल. मात्र हे सगळं अपेक्षित असताना काल जो काही शासकीय कार्यक्रम चोंढी येथे अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी संपन्न झाला तर त्या ठिकाणी जे काही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये जे काही कृषी मंत्र्यांनी जे काही विधान केलं तर ती आम्ही त्याचं सगळ्यांनी तुम्ही टीव्हीवर तो कार्यक्रम बघितलाच असेल की कृषी मंत्री यांनी त्या ठिकाणी बोलत असताना घाबरत घाबरत, म्हणजे असं आपल्याकडं म्हणतात की हाती ना पदरी आणि कुठं चालली इदरी, तशातला प्रकार की मग जर समजा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि वहिनी साहेबांची परवानगी असेल तर मी बोलू का, आणि मग येत्या 8-10 दिवसामध्ये आम्ही शेतकऱ्यांना ही खुशखबरी देऊ, असं मोघम काहीतरी ते बोलले. आणि मग पुन्हा एकदा जे काही शेतकऱ्यांच्या आशा होत्या, अपेक्षा होत्या त्याच्यावर विरजण पाडलं. म्हणजे 8-10 दिवसामध्ये ते घोषणा करतील किंवा प्रक्रिया राबवायला सुरुवात करतील. मग त्याच्यामध्ये ज्या काही तांत्रिक त्रुटी आहेत, तांत्रिक अडचणी आहेत, तर ही प्रक्रिया राबवत असताना असं तसं करून 30 जूनचा कालावधी निघून जाईल. मग शेतकऱ्यांनी पुन्हा कधी नवीन पीक कर्ज घ्यायचं, शेतकऱ्यांना जर समजा एखाद्या शेतकऱ्यांकडे 3.5 लाख रुपये होत असतील कर्जाची रक्कम आणि मग त्याच्यामध्ये जर 2 लाख सरकारकडून मिळणार असतील तर त्या 1.5 लाख रुपयाची तरतूद त्यांना तजवीज करावी लागणार, उसन पासन करावी लागणार. तर या सगळ्या गोष्टी आता सगळ्या याच्यामध्ये या तांत्रिक बातमी येणार आहेत. आणि मग अशा स्थितीमध्ये सरकारच्या या वक्तव्याबद्दल किंवा या धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.